नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मेथीचं बेसन किंवा तुम्ही याला पिठलंही म्हणू शकता। त्यासाठी मी 2 कांदे बारीक चिरून घेतले, थोडासा लसूण तोही बारीक चिरून घेतलाय, एक टमाटर चिरून घेतले आणि मेथी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली। आता आपण बेसन बनवायला घेऊया। एका कढईत मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। त्यात घालूया आपण मोहरी। मोहरी आपली तळतळलेली आहे, यातच घालत आहे मी थोडंसं जिरं आणि आपण बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। सोबतच यामध्ये टाकत आहे मी लसूण आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता यात घालूया आपण थोडीशी हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट, यातच टाकत आहे मी लाल टमाटर आणि आपण चिरून घेतलेली बारीक मेथी। मेथी 2 ते 3 मिनिटात व्यवस्थित शिजते ती आपल्याला पहिले तेलात होऊ द्यायची आहे। मेथी आपली व्यवस्थित शिजलेली आहे। ही भाजी अशी सुद्धा खायला खूप छान लागते। आता बेसनासाठी आपण यात घालून घेऊया पाणी। आपल्याला जेवढ्या बनवायचं आहे तेवढं आपण पाणी घालून घेणार आहोत। आता यातच घालत आहे मी चवीपुरतं मीठ आणि आपल्या पाण्याला बारीक उकळी आल्यानंतर आपल्याला यात बेसन घालून घ्यायचं आहे। आपल्या पाण्याला इथे उकळी आलेली आहे। मी आता इथे गॅसची फ्लेम कमी करून घेत आहे आणि त्यानंतर यात मी बेसन घालत आहे। पहा, एका हाताने आपल्याला बेसन टाकायचे आणि दुसऱ्या हाताने ते चमच्याने आपल्याला हटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या यामध्ये गोळे होणार नाहीत। पाण्यामध्ये जेवढं बेसन बसेल तेवढं आपल्याला बेसन यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पहा, इथे आपल्याला थोडेसे गोळे वाटत आहे, तर ते गोळे आपण आता फोडून घेऊया। अशा पद्धतीने हे आपल्याला हटून घ्यायचं आहे। बेसन आपलं हटून झालेलं आहे। आता याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला मंद आचेवरती बारीक अशा उकळ्या येऊ द्यायच्या आहेत, म्हणजेच ते बेसन आपलं छान असं शिजेल। आपले 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आपलं मेथीचं बेसन तयार आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बेसन मी ताटात काढलेलं आहे। मी याबरोबर भाकर बनवलेली आहे। तुम्ही याबरोबर पोळी पण खाऊ शकता। तुम्हाला ही माझी मेथीचं बेसन बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।